नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तुमच्या आयुष्यात तुमचा मुलगा म्हणून, मुलगी बनून, सून बनून, जावई बनून कोण येतं, ज्याच्याशी तुमचं काही देणं घेणं बाकी असतं. ते देणं घेण्यासाठी इथे या जन्मात तुमच्या पोटी जन्म घेत असतात. कधी कधी आपण असं म्हणतो की ह्यानं माझ्याकडून हे घेतलं, ते दिलं नाही. पण काय माहीत ते त्यांना खरंच आपल्याकडून घेतलं की ते आपलं मागच्या जन्माचं देणं बाकी होतं. जे देवो आणि घेवो तेच आपल्याकडे फिरून परत येणार आहे. कर्मफळ प्रत्येकालाच मिळतं, ते कोणालाच चुकलं नाही. फार पूर्वीची कथा आहे. एक शिपाई होता. त्याचं आपलं असं म्हणणारं कोणीच नव्हतं. ना बाप, ना बहीण, ना भाऊ. त्याची जी पण मिळकत होती तो ती साठवून ठेवत होता. एक दिवस त्याची ओळख एका व्यापाऱ्यासोबत झाली. व्यापाऱ्यासोबत हळूहळू त्याची फार घट्ट मैत्री झाली. काही दिवसानंतर व्यापाऱ्यानं त्याला सांगितलं की तुझी जी मिळकत आहेस ती तू अशीच का ठेवतोस? त्यातून तुला काहीतरी फायदाच होतच नाही. पण जर तू ती माझ्याकडे व्यापारामध्ये लावली तर तुला देखील त्याचा खूप सारा फायदा होईल. शिपायालाही ही गोष्ट पटली. त्याने विचार केला की माझं लग्न झाल्यानंतर या होणाऱ्या नफ्यामुळे माझ्या बायकोचं, मुलांचं जीवन खूप चांगलं जाईल. त्यामुळे त्यानं आपली जी मिळकत होती ती सर्व व्यापाऱ्याला त्याच्या व्यापारामध्ये लावण्यासाठी देऊन टाकली. आत्ता झालं काय की व्यापाऱ्याला आणखी पैसे मिळाल्यामुळे त्याला आपला व्यवसाय खूप वाढण्यास मदत झाली. त्यामध्ये त्याने खूप सारा नफा मिळवला. तो अगोदर जितका श्रीमंत होता त्यापेक्षाही जास्त तो श्रीमंत झाला. त्यामुळे व्यापारी खूप आनंदी होता. शिपायाला ही गोष्ट पटली. त्याने विचार केला आणि त्याची जी मिळकत होती ती सर्व व्यापाऱ्याला देऊन टाकली. यामुळे व्यापाराचा जो व्यवसाय होता तो खूप वाढला. त्यामध्ये त्याला खूप सारा नफा झाला. जो अगोदर श्रीमंत होता त्यापेक्षा तो खूप श्रीमंत झाला. त्यामुळे व्यापारी खूपच आनंदात होता आणि आनंद त्याचा गगनात मावेनासा झाला होता. कारण तो आता खूपच श्रीमंत झाला होता. कारण शिपायाने दिलेले पैसे त्याने व्यापारामध्ये लावलेले होते. त्यातल्या त्यात एक दिवस लढाई सुरू झाली. लढाई सुरू झाल्यामुळे त्या शिपायाला लढाईवर जावं लागलं. त्या लढाईवर जाण्यासाठी त्याला जी घोडी दिली होती ती घोडी खूपच दमस्त होती. तिला लगाम लावल्यावर देखील ती थांबायचं नाव घेत नव्हती. उलट लगाम लावल्यावर ती जास्तच पळत होती. असं करता करता ती घोडी नेमकी दुश्मनाच्या छावणीत जाऊन थांबली. तिथे दुश्मनाने त्या शिपायाला मारलं आणि ठार करून टाकलं. ही गोष्ट व्यापाऱ्याला कळली तेव्हा तो खूप आनंदित झाला. कारण आता नफ्याचा जो भाग होता, जी मुद्दल होती ती मात्र व्यापाऱ्याला कोणालाच द्यावी लागणार नव्हती. कारण ज्याच्याकडून ती घेतली होती तो तर मरण पावलेला होता. शिवाय शिपायाचा कोणीही वारस नव्हता. म्हणून ते सर्व पैसे आता ह्या व्यापाऱ्याकडेच राहणार होते. अशी 2-3 वर्ष निघून गेली. त्यानंतर व्यापाऱ्याच्या घरी पुत्ररत्न प्राप्त झालं. व्यापारी खूप आनंदित झाला. त्याने पूर्ण गावभर मिठाई वाटली. व्यापाऱ्याचा तो मुलगा खूप हुशार निघाला. व्यापारी देखील त्याला खूप चांगलं शिकवत होता. त्याच्या शिक्षणावर खर्च करत होता. मुलगा मोठा होऊन खूप उच्च शिक्षित झाला. जसा जसा मुलगा मोठा होत होता तसा तसा व्यापारी खूप आनंदित होत होता. जेव्हा मुलाचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा मुलगा मोठा झाला तेव्हा व्यापाऱ्यानं ठरवलं की आत्ता आपण मुलाचं लग्न करून देऊ आणि सर्व कारभार त्याच्या हाती सोपवू. आपण मात्र संन्यास आश्रमात जाऊ. त्यामुळे त्यानं त्याला मुलगी बघितली, लग्न ठरवलं. लग्नाच्या दिवशी तर व्यापारी खूप आनंदित होता. कारण मुलगा खूप हुशार होता. त्याचं शिक्षणही पूर्ण झालं होतं आणि आता लग्नही झालं आणि त्याची व्यापार वृत्तीही चांगली झाली होती. पण लग्न झाल्यानंतर काहीच दिवसामध्ये व्यापाऱ्याचा मुलगा खूप आजारी पडला. व्यापाऱ्याने खूप सारे डॉक्टर केले, पण मुलाला मात्र कशाचाच गुण येत नव्हता. जो जे सांगेल ते तो करत होता. खूप पैसा खर्च केला, पण मुलाच्या प्रकृतीत मात्र काहीच फरक पडत नव्हता. एक दिवस डॉक्टरांनी सांगितलं की आता सगळं संपलेलं आहे, तुमचा मुलगा वाचणार नाही. त्याला खूप मोठा रोग झालेला आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये त्याचा मृत्यू होणार आहे. डॉक्टरचं हे बोलणं ऐकून व्यापाऱ्याला खूप वाईट वाटलं. त्याला काय करावं हे सुचतच नव्हतं. तो रडत रडत आपल्या मुलाला घेऊन घरी आला. घरी जाताना मात्र त्याला रस्त्यामध्ये एक गृहस्थ भेटले. त्याने व्यापाऱ्याला विचारलं की काय झालं, तू इतका दुःखी का आहेस? तेव्हा व्यापाऱ्याने सांगितलं की हा माझा मुलगा खूप हुशार आहे, एकुलता एक आहे. आत्ताच त्याचं लग्न झाले आणि तो आजारी पडलाय. मी खूप औषध केली, डॉक्टरं केली, पण तो वाचणार नाही असं डॉक्टर सांगतात. तेव्हा गृहस्थ म्हणाले, अरे एवढीशीच गोष्ट आहे, तू एवढा दुःखी का होतोस? आमच्या गावात एक वैद्य बुवा आहेत. ते अगदी मेलेल्या माणसाला देखील खडकन उभा करतात.
आणि तुझा मुलगा तर अगदी जिवंत आहे. तू त्यांना त्यांच्याकडे घेऊन जा. ते तुला 2 आण्याचं औषध देतील आणि त्या 2 आण्याच्या औषधामुळे तुझा मुलगा नक्कीच वाचेल. हे ऐकून व्यापारी खूप आनंदित झाला आणि तो त्या वैद्यबुवाकडे घेऊन गेला. वैद्यबुवांनी त्याला 2 आण्याचं औषध दिलं आणि सांगितलं की घरी जाऊन तुझ्या मुलाला हे औषध दे. व्यापाऱ्यांनी औषध दिलं आणि त्याचा मुलगा मरण पावला. आत्ता मात्र व्यापारी खूपच दुःखी झाला. त्याला काय करावं कळत नव्हतं. तो खूप रडत होता. बायको रडत होती, नवी नवरी रडत होती, सर्व गाव शोकाकुल करत होतं. तेव्हा मात्र तिथून एक महात्मा जात होते. तेव्हा त्यांनी हे शोकाकुल वातावरण पाहिलं आणि तिथे आले आणि त्यांनी विचारलं, अरे तुम्ही सगळे इतके का दुःखी आहात? तेव्हा तेथील एका गृहस्थांनी महात्मांना सांगितलं, हा जो मुलगा आहे तो अगदी तरुण वयातच मेलेला आहे. आत्ताच त्याचं लग्न झालेलं आहे. त्यामुळे सर्वजण खूप दुःखी आहेत. तेव्हा महात्माजी त्या व्यापाऱ्याकडे जातात आणि त्याला विचारतात की तू एवढा दुःखी का आहेस? तेव्हा व्यापारी म्हणतो, एवढ्या तरुण वयामध्ये माझा मुलगा मरण पावलेला आहे, मग मी दुःखी नाही राहू तर काय करू? तेव्हा महात्मा म्हणाले, अरे हे पण त्या दिवशी तू खूपच आनंदात होतास, ज्या दिवशी शिपायाने त्याची जमापुंजी तुला दिली होती. व्यापारी म्हणाला, हो, त्यामुळे माझा व्यापार अजून वाढणार होता म्हणून मी खूप आनंदी होतो. महात्मा म्हणाले, पण त्यानंतर सुद्धा काही दिवसांनी तू खूपच आनंदात होतास. गावामध्ये पेढे वाटले. तेव्हा व्यापारी म्हणाला, हो, शिपाई मरण पावला त्यानंतर मला मुलगा झाला, त्यामुळे मी सर्व गावात पेढे वाटले, कारण मला मुलगा झाला होता याचाही आनंद झाला होता आणि शिपाई मेल्यामुळे त्याचे पैसे कोणाला परत द्यावे लागणार नाही यामुळेही मी आनंद होतो. पण तेव्हा महात्मा म्हणाले की त्या दिवशी तुझे पाय तर अगदी जमिनीलाही टेकत नव्हते, तू तर खूपच आनंदात होता. व्यापारी म्हणाला, कुठल्या दिवशी? महात्मा म्हणाले, ज्या दिवशी तुझ्या मुलाचा विवाह होता. व्यापारी म्हणाला, आत्ता माझ्या मुलाचा विवाह होता म्हटल्यावर मी आनंदी असणारच की. प्रत्येक वडिलाचं स्वप्न असतं की आपल्या मुलाचं चांगलं लग्न व्हावं. तेव्हा महात्मा म्हणाले, इतक्या सगळ्या दिवशी जर तो इतका आनंदी होतास तर मग आज तू इतका दुःखी का आहेस? तेव्हा व्यापारी म्हणाला, आज माझा मुलगा मरण पावलाय, त्यामुळे मी दुःखी आहे, मी रडतो आहे. महात्मा शांतपणे म्हणाले, तू दुःखी करण्याचं काहीही कारण नाही. तू त्या शिपायाकडून जे पैसे घेतले होते ते पैसे परत घेण्यासाठी तो शिपाई तुझा मुलगा म्हणून तुझ्या घरी जन्माला आला होता. ते त्याचे पैसे परत घेण्यासाठी. तेव्हा व्यापारी म्हणाला, ठीक आहे, मी जे शिपायाकडून पैसे घेतले होते ते वसूल करण्यासाठी शिपाई माझ्या मुलाच्या रूपात घरी जन्माला आला होता. पण ही जी त्याची बायको आहे तिचं काय? ती तर आता इतकी तरुण आहे आणि विधवा झाली. तेव्हा महात्मा म्हणाले, ही शिपायाची घोडी होती जी ऐन तारुण्यात त्याला लढाईत शत्रूच्या छावणीत घेऊन गेली होती आणि तिच्या मस्तीमुळे शिपाई मरण पावला होता. आणि त्याची शिक्षा म्हणून ही घोडी तुझ्या घरी आली, पत्नी म्हणून तुझ्या मुलाची. कारण तिनं शिपायाला तारुण्यात धोका दिला होता, म्हणून या जन्मात शिपायानेही तिला तारुण्यात धोका दिला आहे. तेव्हा तुम्ही जे कर्म करता त्याचं फळ तुम्हाला चुकत नाही. कर्म माणूस विसरतो, पण निसर्गसृष्टी, एक काळ हे कधीच विसरत नाहीत. आपला हिशोब पूर्ण करण्यासाठी प्रत्येक आत्मा हा पुन्हा माघारी येतच असतो. याचं मात्र सर्वांनी भान ठेवणं खूप गरजेचं आहे. तेव्हा चांगलं कर्म करा, नक्कीच तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल. पण तुम्ही जर वाईट कर्म करत असाल तर तुम्हाला नियत सोडत नाही. आज न उद्या त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच भेटतं, हे मात्र कधीच विसरून चालणार नाही.